वेलकम बॅक टू माय चॅनल. मी नम्रता साबळे. पुन्हा एकदा 3 वर्षानंतर मी परत एकदा माझा ब्लॉग बनवते. सो ॲक्च्युली आमची बस आधीच तिथे आली आहे. किती ते भरपूर अर्धा तास अगोदरच झाली आणि माझी सकाळपासून ॲक्च्युली माझी 2 दिवसापासून भरपूर तब्येत खराब आहे. भरपूर माझा मूडच गेलेला. मी एवढ्या दिवसापासून महिन्यापासून एक्सायटेड होती की मला माझा ब्लॉग करायचा आहे, चांगला ब्लॉग करायचा. एकदम शॉपिंग वगैरे करून ठेवली, सगळी बॅग पॅक करून. आणि 2 दिवसापासून एवढी हालत खराब, एवढी तब्येत खराब. पण आता मी अक्षरशः झोपलेली. मी बोलली नाही, मला जमतच नाही, मी काय ब्लॉग बनवूच नाही शकत. तर मी अक्षरशः विचार केला कॅन्सल करते, कारण तिकडे गेल्यावरती डबल काय व्हायला नको. म्हणून मी विचार केला की जातच नाही. म्हणून तर ना मग मी बोलले आता अर्धा तासच आहे माझ्याकडे, 12 वाजता बस येणार आहे. मग काय करू, मी गोळ्या खाल्ल्यात आता मला थोडंसं बरं वाटतं. आय एम ओके नाव. सो अजून बसपर्यंत आम्ही पोचलो नाही. माझी मम्मी आणि माझी सिस्टर आहे. आमची ऑलमोस्ट फॅमिली सगळी पोचलेत लगेच घेऊन. ते स्वतः आणि मी पोचली नाही आहे. माझ्यासोबत माझा दादा आहे. देवता आदमी था, कोई बुरी आदत नहीं थी. श्वेता माझी फ्रेंड आहे आणि ही माझी बहीण आहे. हॅलो गाईज. ते मला बाय करण्यासाठी आले आहेत माझ्यासाठी, की मी जर्नी करण्यासाठी आलो आहे. थँक्यू सो मच. हे माझ्यासाठी आले, आभारी आहे त्याबद्दल. आता मला नेमकं माहीत नाही की बसमध्ये कोण आहे. मी कोणाला ओळखते कोणाला माहीत नाही. काय गाईस फायनली बसपर्यंत मी पोचलेली आहे. ते बघू शकता, हे सगळे पब्लिक आहे. मी आता शूट तर दाखवू नाही शकत. मी पोचलेली आहे. आता सगळेजण मला बघतील हे कोण आहे. असे अनोळखी लोक असले ना की काय बोलू, कोणाशी काय बोलू, काय समजत नाही मला. चला बाय. हे आम्हाला बाय करायला आलेत. बाय कर बाय कर. अद्विक हाय कर. अरे हँडशेक करतोय. बाय कर बाय. हेलो गाइस. त्याचप्रमाणे पूजा होत आहे. है तो सत्य को बटन में रखना पड़ेगा. स्माइल बघायची. तिकडून का तू आमच्याकडे तो तसं नाही. तिकडून घे. थांबा, गाऱ्यानं खात आहे. महादेवा महाराजा ही आज पोरं आमची सेना चालली अष्टविनायकला. ते आपल्या आनंदात ने सुखासमाधाने ने आणि हसत खेळत नेतात, त्याच्या हातात घेऊन गणपती बाप्पा मंगल मूर्ती. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. रामकृष्ण हरी. सो चला, मी बसमध्ये चढलेली आहे. कुठे आहे माझी सीट? ही पब्लिक आहे. बाय बाय. लव यू. पीहू हाँ लव यू. यू हाय करो बाबू. हाय. ओके, माझी सीट अजून मला भेटली नाही. माझी मम्मी दिसते का लांबून एकदम अशी मला बघते. ये देखो हमारी माता. ही आहे आमची सीट. वनिता साबळे माझी सीट इथे तू बसली आहे. चला ऑलमोस्ट आहे. आता पब्लिक येईल. बाय. साईनाथ तेरे हजारों हाथ. साईनाथ तेरे हजारों हाथ. मी विचार केलेला मी झोपे, पण हे लोक नाही ऐकत आहे.
एक्साइटमेंट तुम्ही बघू शकता गाईज. इतकंच जर काढत गेली तर अजून मला भरपूर काय काढायचं. अरे बापरे, गाणी तर पुढच्या पब्लिकला, पुढे जी आमच्या पुढे जी पब्लिक आहे त्यांना काही इंटरेस्ट नाही आहे. बघू शकता ऑलमोस्ट सगळे झोपलेत, पण हे नेमकं आम्ही मागे आणि हे सगळे मला असे झोपू देणार नाही. आम्ही काय आमचं जागरणच आहे आता 3 दिवस आमच्या झोपाचे बांधले. सो गुड मॉर्निंग गाईज. आम्ही आता पाली गावात आलो आहोत. आमचं पहिलं दर्शन पालीगावच्या गणपतीचं आहे. तर आमची बस ॲक्च्युली किती वाजता पोचलो, आम्ही 4 वाजताच पोचलो. मग आम्ही सगळेची आंघोळ वगैरे करून आता आम्ही नाश्ता पाणी करून सगळे रेडीच आहोत. आता आम्ही जाऊ. सगळे आहे, ही पब्लिक आहे. मी तुम्हाला दाखवते कोण कोण आहेत आमच्यासोबत. काय लोक नवीन पण आलेत आणि काय लोक जुने आहेत. मी थोडंसं इंट्रोड्यूस करून देईल तुम्हाला, ठीक आहे. सो ही आहे माझी मम्मी. माझ्या लास्ट ब्लॉगमध्ये हिला घेतलंच नव्हतं मी, ही झोपलेली. मम्मी हाय कर. हाय करा. ही माझी बहीण आहे मोठी. हाय. ओके, ही माझी भाची आहे शुभू. आणि तुम्ही काय की फर्स्ट टाइम आलात का? काकी मी हो फर्स्ट टाइम आले. हाय. कसं वाटतंय तुम्हाला? मस्त, एकदम छान वाटतंय. ओके, तुम्ही गेलाय कधी ते अष्टविनायक आलाय ना? हो, पहिला अष्टविनायक मी केलेलं आहे. सही आहे. हां ठीक आहे. तिकडे नवीन चेहरे आहेत आपल्याकडे. नाश्ता चालू आहे. हे पण फर्स्ट टाइम येतात आपल्याकडे. खूप थंड आहे, पूर्ण थंडीने एकदम गुलाबी थंडी झाली. खावा. खूप थंडी आहे, खरंच थंडी आहे. हो, तोंडात हवा आहे की दूर निघताय. इथे तर चिटचॅट चालू आहे. नंतरला आपण फॅमिली मिटिंग येतं. कसं वहिनी, तुम्ही तर हर वर्षी येता, कसं वाटतं तुम्हाला? खूप छान. का अर्धे लोक ॲक्च्युली अजून प्रॉपर तयारी नाही झाली आहे आणि भरपूर थंडी आहे. मला बोलायला जमत नाही आहे. तिकडे पण आहेत भरपूर आजचे जे शेकोटी घेतात इथे बघा. जे शेकोटी चालू आहे. आधी जेंट्स पब्लिकचं सगळी वरती तिकडे सगळे लोक त्यांचं तयारी झाली आहे. ते एकटे शेकोटी चालली आहे. ही आहे आपली नट्टू. तर ही आमची मंडळाची पोरं आहेत. ही रात्रभर झोपली नाही आहेत. रात्रभर कामं करून सकाळी सगळ्यांचं करून सगळं आत्ता त्यांना वेळ मिळाला आहे नाश्ता करायचा. बघू शकता. खास करून ह्याला गाईज आम्ही महाड गणपतीमधून निघालो. आमचं दर्शन झालं प्रॉपर. तर आम्हाला जेवायसाठी प्रॉपर जागा नाही मिळत होती. तर इथे एक चांगले काका आहेत. यांचं नाव काय काका तुमचं नाव? गोविंद काका. ओके, गोविंद काका यांनी आम्हाला यांच्या चांगलं सुंदर घरामध्ये जागा दिली. त्यांची फॅमिली आहे. करा थांबा, काय बोलायचं आहे? 22 तारखेला यांच्या घरी गणपती आहे. ओके, मागे गणेश जयंती. त्यानिमित्ताने या काकाने आम्हाला खूप हेल्प केली. आम्हाला भर उन्हात कुठेच रस्त्यात जेवायला भेटत नव्हती जागा. तर आम्ही असंच एक आडोशाला उभं राहिलो आणि काकांना विचारलं का काका इथे जेवू शकतो काय? तर काकाने बोललं घर तुमचंच आहे, जेवू शकता. गणपती बाप्पा. थँक्यू काका, थँक्यू. सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल अगेन. आम्ही आता चाललेलो आहोत जेवायला. हे आहे बाबू, हाय कर बाबू. तेरा नाम बता. हाँ, ओम सरोज. ओम सरोज. ओके, आपका नाम क्या है? अरे आकडबाई. सो आता आम्ही चाललोय जेवायला. बाबू
ही आहे ना, तुम्हाला मी हिचा किस्सा सांगेल काय झालेलं काय नाही. आम्ही सांगेल आम्ही कुठे गेलेलो, हिच्यासोबत काय घडलं. ही पोरगी आहे, हिच्यासोबत काय घडलं. जेवायला येत आहे ना. हा येते. चला इकडचं पब्लिक आहे. आज आहे डे 1 आणि आत्ता झाली आहे रात्र. आम्ही एका जागी स्टे केला आहे, भक्ती निवास. खूप भारी आहे. ठीक आहे, मी तुम्हाला आतमधलं येतं वाटतं. ठीक आहे, म्हणजे ठीक आहे. आम्ही ॲटलिस्ट 10 जण असे, म्हणजे 8 ते 10 जणी आहोत त्या रूममध्ये. ऐसपैस बेड आहे, आम्ही सगळे झोपू एकत्र आहे मस्त. आणि बाकीचे पुढे गेले जेवायला. हा इकडचं छान आहे, इकडचं वातावरण एकदम शांत, गर्दी नाही काही नाही, एकदम शांतता आहे. ही आहे माझी बहीण. आम्ही आता जेवायला चाललोय. अर्धी पब्लिक गेली आहे जेवायला. हे आहे मंडळाचे कार्यकर्ते. हा माझी जिजो आहे आणि हे काका आहेत. आज आहे मेन्यू काय आहे जेवायसाठी? डाळ भात, भाजी, चपाती, लोणचं, गुलाबजामुन. चलो आजचा मेन्यू भरपूर खास आहे. आज दुपारी जेवण पण बिर्याणी होती आणि आम्हाला भरपूर भूक लागलेली. आम्ही मस्त पोट भरून छान जेवलो. आज खरंच छान जेवलं. असं वाटलं नाही आम्हाला, मस्त मजा वाटली. आम्ही पहिला टाईम आलो आहे पण आम्हाला एवढं मजा वाटली, एन्जॉय वाटला. आता पुढच्या टायमाला परत येणार आम्ही. उद्या तर ऑलमोस्ट आम्हाला 4 ठिकाणी 5 ठिकाणी जायचं आहे, पण ते कसं मॅनेज होणार माहीत आहे. आणि आम्ही आता खाली आलो आहे. आम्ही स्वेटर पण आणला नाही आहे. आम्हाला फुल थंडी वाजते आताच. दादा बोला तिथे गेल्यावरती काय थंडी वाजणार नाही, तिथे जेवण वगैरे गरमच आहे. पण नाही आहे, इथे फुल खुल्लं आहे, इथे फुल थंडी आहे. आम्ही कोणी स्वेटर नाही घातलं आहे. खूप भारी वातावरण, एकदम शांत आहे, खूप भारी आहे. तर आम्ही तिकडे गेल्यावरती आपली आहे पब्लिक. आता थोडीफार ओळख झालीच आहे माझ्याशी. तर इथे आपल्या 2 पोरी आहेत. काय आपल्या म्हणजे ते आमच्यासोबत एका रूमवर आज आहे, स्टे करणार आहेत. तुझं नाव काय? आकांक्षा. म्हणजे तू कोणासोबत आली आहेस? अक्षता. फर्स्ट टाइम आली आहेस ना आमच्या मंडळामधून? कसं वाटतं आजचा दिवस तर तुझं गेलं इकडे? खूप मस्त वाटतंय. आणि लास्ट कॅमेरा तिथं. ही पण आज फर्स्ट टाइम आली या व्हिडिओ कॉल. कसं वाटतंय तुला इकडे? एकदम भारी. आपण चाललोय कुठे ते बघा. आम्ही जात होतो रॉंग वे मध्ये बोलता कोण बोलला बाहेर थंडी नाहीये? हां. आणि आम्हाला कोणी सांगितलं बाहेर थंडी नाही आहे आणि आम्ही असेच आलो आहेत. तर स्वेटर नाही काय नाही, ऑलमोस्ट पब्लिक तिथे कान टोपी सकट सगळे आहेत आणि आम्ही असेच आलो आहेत. तिथे जेवणाची सुरुवात झालेली आहे. आम्हाला काहीच मुळात मला खरंच भूक नाही लागली. मी दुपारी जे जेवलेली, परत आम्ही तिथे कुठे गेलेलो आपण वर्धविनायकाला गेलेलो ना. तिथे गेलेलो ना, तिकडचा एक्सपिरियन्स खरं मी शूट नाही केला. बरं झालं नाही केलं. तिथे माकड एवढे डेंजर होते ना, अक्षरशः सगळं खेचून घेत होते, अटॅक करत होते आमच्यावरती. सो ही आमची पब्लिक आहे. जेवणाची सुरुवात केली आहे पब्लिकने. हाय, जेवला तू? काय आहे जेवायला? डाळ भात, भाजी आहे, पुऱ्या आहे आणि पापड आहे. मी सांगते काही जर स्पेशल मागवायचं असेल तर तुम्ही झोमॅटो करू शकता. काही मागवायची गरज नाही आहे. लाईन कुठून आहे मला हेच कळत नाही. भाविकांची गर्दी. ही भाविक भुकेले आहेत एकदम. गरम गरम गुलाबजाम आलेले आहेत, गरम गरम भाजी आहे मस्तपैकी. खावा आणि काय गुलाबजाम. कसं आहे जेवण? थंडीमध्ये गरम गरम खूप म्हणजे थंडी काय पण झाली. तुम्ही स्वेटर नाही घातलं? आमच्यासारखं झालं तुमचं पण. कसं आहे जेवण? मस्त एकदम छान. या जेवायला. शुभ्रा माहित नाही कुठं. आमचे धडाडीचे कार्यकर्ते आहेत मंडळाचे, भरपूर सपोर्टिव्ह आहेत. बघू शकता, स्वतःचं पोट न भरता आधी ते दुसऱ्यांचं पोट भरायची इच्छा त्यांची जी आहे ती पूर्ण करतात. ही आहे माझी मम्मी, हे आहेत आमच्या इकडच्या काकी.
जेवण कसं सांगा. कसं वाटलं जेवण तुम्हाला? काय खाल्लं असं आता? थंडी वाजते, माझ्या मम्मीची तब्येत खराब झाली आहे. हे मी आलो आता. हा डबल डबल आहे. ग्रेव्ही टाका, बटाटा नका. डाळ भात कसं आहे? मस्त एकदम. अच्छा तुम्हाला म्हणून नाही विचारलं मी. त्यांना ते जेवतेत ना. भात पांढरा आहे, नाही, दाल ते जेवतात पिवळी आहे. म्हणून तुम्हाला नाही जेवतात दादा. त्यांना विचारलं. भाजी ह्याच्यात टाक ना. हे बघ गरम मुळे बघ काय झालं. ताट घे ना तू भावा. अरे असं बस 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 बस. तेरे दोस्त भूकंप मेरे दोस्त के साथ बहुत गलत हो रहा है. मित्रांनो, मीही जेवण करते, बघू शकता तुम्ही. जेवण म्हणजे जेवते मी. आणि ही जी मम्मी इथे जेवतायत त्यांना पुरी नाही दिलेलं म्हणून राग आलेला आहे. लोणचं नाही, लोणचं. तरी पण प्रामाणिकपणे जेवायला लोणचं बोलवतात. देणार होते ना दादा? हे मला दुपारी सांगितलं. लोणचं आणलं पण पर्सनल आहे. हा लोणचं आणलं पर्सनल कारल्याचं कारलं. दादा ए दादा लोणचं देणार होते ना आज? ही त्यांची सख्खी बहीण. तुला काय बोलायचंय? सख्खी बहीण? काय बोलायचंय? नाही, आता सध्या मी जेवते. तेव्हा यांनी जेवायला गेलंय आणि दीड गुलाबजामुन घेतलेला आहे. बघा अर्धा गुलाबजामुन माझ्या मुलाने खाल्ले. नाही कसं आहे ना, नवरा अध्यक्ष आहे ना, त्याचा फायदा उचलतात हे लोक. असं आहे. वा, 2 गुलाबजामुन घेतलेले होते, त्याचा अर्धा खाल्लेला आहे, पापड 1.5 आहे पापड इथे. पापड पापड. बोल तू. पापड घ्या काही. भाजी चपाती भाजी पुरी आता टेस्ट केले पण छान आहे, मस्त आहे. गाईज मी इकडे एकटी पडली आहे. माझे कोण फ्रेंडच नाही आहेत इकडे. सगळे येणार होते फ्रेंड्स, कोण पण नाही आलं. माझ्या वयाचं कोणच नाही. सगळे मोठे मोठे, सगळे आपापली फॅमिली घेऊन आलेत. मी एकटीच आहे, माझे कोण दोस्तच नाही आहे.